आदिती, मला तुझ्या पप्पांना काहीतरी करून दाखवायचं. मला तुला त्या ऑफिस मधनं मानाने बाहेर घेऊन जायचंय. पण ह्या सगळ्यात इतरांना का आपण ओढतोय? आपल्या नात्याची आपली गरज आहे ना ही. मग जुई, आऊ, अविनाश सर, ह्या सगळ्यांना त्याचा त्रास का? बरोबर आहे तुझं जय. जर इतर कोणालाही त्रास व्हायला नको असेल ना, तर आपल्याला जे काही करायचंय ते लवकरात लवकर करावं लागेल. आणि आता या चक्रात आपल्याला वेगवेगळी लोक भेटत जाणार. आणि आता तर जुई माझ्या सोबत काम करणार, म्हणजे आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार. आदिती, मी एक ठरवलंय. काय? मी जुईशी सगळं स्पष्ट बोलणार. मी तिला सांगून टाकणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही. जय, अरे पण ती, हे बघ, ती इमोशनल आहे. तिला ह्या सगळ्याचं काय वाटेल, या सगळ्या गोष्टीचा विचार मला आत्ता नाही करायचा, कारण त्याचा नंतर आपल्याला त्रास होणार आहे. मला आत्ता हा विषय संपवून टाकायचा. चालेल ना? हो, पण तू तिच्याशी नीट बोल, म्हणजे तिला त्रास होणार नाही असं तिला नीट समजावून सांग. तू काळजी करू नकोस. जुईच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मी नक्की घे. गुड मॉर्निंग. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. म्हणजे मला मनातून असं वाटत होतं की तू येणार आणि तू आलास. हो का? हो. मला उगाच असं वाटत होतं मी आज लवकर उठलोय म्हणून लवकर पोहोचेन ऑफिसला. आत्ता कळतंय तुमच्या कृपेमुळे आज पोहोचलोय बरोबर वेळेत. चेष्टा करतोस माझी? नाही हो, मलाही आता पटायला लागलं. हा, म्हणजे मी तुला बोललो होतो ते. हो. एक मिनिट जय, आता तू मला सविस्तर सांग नेमकं काय झालं. सांगायचं काय काका, केतकर काकांनी झापलं. आता ह्यातच काय ते सगळं समजून घ्या. तरी मी तुला सांगत होतो पण माझं कोणी ऐकतच नाही. अरे तुझ्या काळजीने मला रात्रभर झोप नाही लागली. शेवटी मी म्हटलं की सकाळ लवकर होऊ दे, आणि सकाळ झाली. काका, जरा अति होत आहे. काय? नाही, निसर्गाचे नियम असतात म्हणून होते सकाळ. तुम्ही म्हटले म्हणून. अरे पण मी म्हटल्याप्रमाणे केतकर काकांनी तुला झापलंच ना. हो, ते खरं आहे. पण काका, इथून पुढे जरा सांभाळून बोला. जे काही असेल ते. मला आता थोडं काम आहे, मी येतो. गुड मॉर्निंग अरविंद. गुड मॉर्निंग. हे काय आज लवकर आलात? काय हो, काय झालं? काही टेन्शन आहे का? नंदिनी, अगर मी बोलतो ना तेच होतं. गॉड, कदम तुम्ही अजून तेच घेऊन बसलात? अहो असं काही नाहीये. मी आता काय बोलतच नाही. काका, आता काय झालं? माझं काय खरं नाही. अहो, कोण म्हणतं असं? पण मला पटतंय. काका, मला सांगा ना, माझ्या आयुष्यात काय घडणार आहे? गडबड आहे. काय? वा 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 काका, नाही तिलोत्तमा, तू बरोबर बोलत होतीस. हा, काका जाणार, सारिकाच्या पुढे जाणार. बघ ना काय करेक्ट सांगतायत. गडबड आहे. नाही, मला असं काय म्हणायचं नव्हतं. पण काका कमालच आहे हा तुमची.
मला ना एक मस्त कल्पना सुचली. म्हणजे तुम्हाला पटतीये का बघा. तुम्ही हा साइड बिझनेस म्हणून का नाही सुरू करत? आणि जर का तुम्हाला असिस्टंटची गरज लागली तर मी आहेच ना. काय का उगाचताना घाव? अगं काय चाललंय तुझं? अहो अंगार आहे हा बंगारे बुवांचा. हलवला की सगळं चांगलं होईल. माझा विश्वास नाही त्याच्यावर. अहो आजवर त्यांनी जे सांगितलं ना ते सगळं झालंय. अगं मग मी बोलतोय ते पण होतंय. मग माझा अंगार अगेन लाव त्यांना. कदम अहो असं काही नसतं. ते म्हणतात ना नंदिनी काय ग ते, हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं होतंय. त्या कावळ्याचं काय सांगू नकोस. ते फांद्या तुटून तुटून फक्त खोड शिल्लक राहणार आहे, पण माझी बोलायची काय खोड जाणार नाहीये. मी बोलतो तेच होतंय. काल माझ्यामुळे सगळा गोंधळ झाला. काल मी जयला म्हटलं की तू घरी पोहोचल्यानंतर तुझी काशी होणार आहे आणि काय काय झालं? तसं झालं ना. मला काय सुचतच नाहीये. काय? मी सहज जरी म्हणालो ना की अविनाश सर येणार आहेत तर ते येतीलही. नाही आले. अदिती मॅडम, तुम्हाला वहिनी साहेबांनी बोलवलंय. आणि हो, बाकीच्या सगळ्यांसाठी लवकरच अविनाश सर येणार आहेत. हो नक्की सामंत साहेब. अविनाश आल्यावर लगेचच आपण एक मीटिंग प्लॅन करू आणि मग या सगळ्या फिनान्शियल डिटेल्स आपण कन्फर्म करू. हा हो, तो आला की कॉन्टॅक्ट करते मी तुम्हाला. येस, थँक्यू, बाय. आऊ ये ना ये, बस बोल. या पेपर्सवर तुमची साईन हवी होती. आपण इको टूर प्लॅन करतोय, त्या संदर्भातले हे पेपर्स आहेत. हो. अविनाश येतोय. नवरे म्हणाले असतील ना? हो, नवरे काका म्हणाले. पण ना अरविंद काका जे काही बोलतायत ना ते सगळं खरं होत आहे. हो का? म्हणजे कदमांची वाचा सिद्धी सुरू आहे वाटतं. अदिती, हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं आहे. लवकर पूर्ण व्हायला हवंय. हो आऊ, प्लॅनिंग सुरू आहे. मला माहिती आहे हे अविनाश सरांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. माणसाची स्वप्न पूर्ण होणं महत्वाचंच असतं ना. हो खरंय. त्याच्यासारखं दुसरं समाधान नाही. मला काय वाटतं, आपण क्लायंट्सचा विचार करून त्यात काही फेरबदल केले पाहिजे आणि रिक्वायरमेंट्स नुसार तिथल्या काही रिसॉर्टशी आपण डील सुद्धा केली. गुड. अविनाश आला की या सगळ्या गोष्टी तू नीट डिस्कस कर त्याच्याशी. जबाबदारी वाढली आता तुझी. आता ऑफिसमध्ये सगळ्यांचीच जबाबदारी वाढणार आहे, काम वाढणार आहे. म्हणूनच मी काल जयलाही म्हटलं की तू आता जुईला घे मदतीला. म्हणजे काय होईल की जुईचं सुद्धा ट्रेनिंग होईल आणि जयचं काम थोडं हलकं होईल.
त्यामुळे ते दोघं आता एकत्र काम करतील. मी असा हा रुमालाचा बोळा कोंबू का तोंडात तसा? हळू बोला. काय वाटतं तुला आता? काका तुम्ही करा काहीतरी, पण ना हे असं काहीतरी बडबडू नका उगाचच. अरे मी मुद्दाम बोलत नाहीये, तसं घडतंय ना. नेमकं सगळं आपल्या मनाविरुद्ध घडतंय. आता अविनाश सर पण येणार, त्यांनाही सांभाळून राहावं लागणार. एकीकडे अविनाश सर, दुसरीकडे जुई. सगळं आलं ना की असं एकदमच येतं. ही जुई पण मूर्ख आहे. त्याला काय गरज होती तुमच्याबद्दल कितकऱ्यांना सगळं सांगायची? हो ना. एक मिनिट, आमच्याबद्दल म्हणजे? काका, जे काही आहे ते जुईच्या मनात आहे. उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका. अरे हो रे बाबा, तेच ते. तेच ते नाही. तुम्ही बोलताना जरा विचार करून बोला. शब्दांना खूप महत्व आहे तुमच्या. आता तू आता मला बोलत राहणार आहेस का त्यावर उपाय पण शोधणार आहेस? मला असं वाटतं हे सगळं ना एकदम संपून टाका. म्हणजे काय करणार? मी जुईला सगळं सांगून टाकणार आहे काका. आणि माझ्या आणि आदितीच्या नाईलाजामुळे आम्ही इतर कोणाच्या भावनांची नाही ना खेळू शकत. मी जुईला सांगून टाकणार आहे काका. मी तिला सांगणार आहे की हे बघ जुई, माझ्या मनात तुझ्याबद्दल तू विचार करतेस तसं काहीही नाहीये. हे नको नको, ती जीव बी द्यायची. बोललात बोललात काका. मी माझे प्रॉब्लेम्स तुमच्या बरोबर शेअर करतो आणि तुम्ही हे असे वाढवून ठेवता. आता माझं तोंड शिवून घेतो, नाही तर तांगड्याला सांगून ना चिकटपट्टीच लावून घेतो तोंडाला. जय सर. तांगडे, हा, एक चिकटपट्टी घेऊन ये. आणतो. ए जय सर. घेऊन ये. काका काय करताय? तांगडे, तू यांच्याकडे लक्ष देऊ नको. जय सर, तुम्हाला आणि जुई मॅडमला दाभोळकर सरांनी बोलवलं केबिन मध्ये, लवकर अर्जंटली बोलवलंय. हा, ओके. जय, दाभोळकरांनी तुला बोलवलंय म्हणजे? काका नको. एकच मिनिट, मी जरा माझं हे काम संपवतो आणि मग तुमच्याशी बोलतो, चालेल? तोपर्यंत तुम्ही काही कॉफी वगैरे घेणार का? नाही नको, थँक्यू सर. सो मिस जोई गाडगीळ, तुम्ही जयराम सोबत मी दिलेला एक प्रोजेक्ट करताय, राईट? टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही सर, म्हणजे जयराम बरोबर असताना कसलं टेन्शन. तो हुशार आहे आणि त्याहीपेक्षा आमचं ट्युनिंग चांगलं आहे. दॅट्स द स्पिरिट. हेच ऐकायचं होतं मला. मी इथे या ऑफिसमध्ये आल्यापासून तुम्ही आणि जयरामनी एकत्र असं काम केलंच नाही, राईट? हो सर, म्हणजे तो मदत करतो मला कधी कधी. ते तुम्हा दोघांची मैत्री खूप छान आहे म्हणून. पण असं एका प्रोजेक्ट वरती तुम्ही दोघंच काम करताय असं नाही. म्हणूनच मी स्वतः लक्ष देऊन अविनाश सरांशी बोललो. थँक्यू सर. थँक्यू. कशाबद्दल? अहो, जरी तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं नसलं तरी सुद्धा मला ह्या कंपनीमध्ये परत आणण्याचं काम तुम्ही दोघांनी केलंय.
यू रिमेंबर तुम्ही दोघ जण आला होतात माझ्या ऑफिसमध्ये. खरं तर माझ्यासारख्या माणसाचं मतपरिवर्तन करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण तुम्ही दोघांनी केलं. जयनी खूप मेहनत घेतली होती सर तेव्हा. पण तुम्ही त्यांच्या सोबत होतात कायम. तुम्ही त्यांच्यासाठी खूप लकी आहात आय सपोज. हो, मी स्वतः पाहिलंय तुमचं ट्युनिंग. तुम्ही दोघं एकमेकांना किती छान सांभाळून घ्यायचा, समजून घ्यायचा. यू हॅव अ फॅन्टॅस्टिक अंडरस्टँडिंग. थँक्यू सर. पण आता तुम्हा दोघांवरती जबाबदारी वाढली. सर मैं येस. ओ मिस्टर जयराम, या या या, बसा. मिस्टर जयराम, आत्ता मी तुमच्याबद्दलच बोलत होतो. आता तुम्ही जुई सोबत पुढे जायचं. आय मीन एक प्रेझेंटेशन आहे, ते तुम्ही दोघांनी मिळून करायचं. पण त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं, दोघांनाच, तर चालेल ना? म्हणजे ऑफिसच्या कामासाठी वेळ देऊ शकाल ना थोडा? हो सर. मिस्टर कानोलकर. हो सर. ओके, मी कळवतो तुम्हाला. काय मग काका, उद्याचं काय? उद्याचं काय नेहमीच. तसं नाही हो, म्हणजे उद्या काय घडेल ह्याचा काही अंदाज? सारिका मॅडम, त्यांना कशाला त्रास देताय? काका मला सांगा, आणि उद्याचं जाऊ द्या, आजचं सांगा. अहो मला घरी जायला रोज उशीर होतो ट्रॅफिक मुळे. आज ट्रॅफिक लागणार आहे का नाही ते सांगा. हे बघ, आधी माझ्या बोलण्यामुळे जे काय घडलंय ते आधी निस्तरू दे मला. कदम, त्याच्याकडे काय लक्ष देताय तुम्ही? चला निघूया ना. सारिका चल. काय झालंय तुझं? अरे थांबवायला, अरे कुठेतरी आवरा. अरे काय करतेस अगं? असं काय करतेस अगं? आयुष्यामध्ये आपण दुःखी नसतो अगं. सगळे बघ आजूबाजूला बघ, सगळे दुःखी आहेत. अरे काय करत होतीस तू? काका, मी पेन्सिलला टोक काढत होते. त्यासाठी कटर घ्यायची काय आवश्यकता होती? काही मिळालं नाही म्हणून कटर घेतलं. काका किती घाबरवलं आम्हाला. नाही तर काय, एवढीशी गोष्ट आणि किती गोंधळ घातलात. अरे पण मग कटर कशाला घ्यायचं? तुला शाळेत शिकवलं नाही का कोणी? पेन्सिलला टोक करताना कटर घ्यायचं नसतं. ते काय ते शार्पनर. शार्पनर. हा, शार्पनर. शार्पनरने टोक काढायची असते. काका काय चाललंय? अगं हे आम्हाला शिकवलंय. एकदा त्या शार्पनरने माझं, शार्पनर नाही काय ते, कटरने. कटर. हा, कटरने माझं बोट कापलं होतं आणि रक्त व्हायला लागलं होतं. अगं माझंच काय, त्या माझ्या भावाचा पण हात कापला होता. आणि माझ्या भावाचा सोडू दे, माझ्या चुलत भावाचा पण हात कापला होता. काका कळलं.
वापरायचा नाही. काय होतं की नुसतं निमित्त होतं आणि मग जीव. काका बस चला निघा. चला सगळे चला. निघा चला. जुई रिलॅक्स. जुई तू आज थोडं थांबू शकतेस? मला तुझ्याशी बोलायचं. हो चालेल ना, मी थांबेन. मी माझं काम संपून येतोच.